महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील नरसिंहपूर हे ठिकाण ओळखलं जातं ते इथल्या ज्वाला नृसिंह मंदिरामुळे. पूर्ण दगडी बांधकाम असलेलं आणि 17 फूट खाली भुयारामध्ये असलेलं हे पुरातन मंदिर अद्भुत आहे. कृष्णा नदीचा अथांग काठ आणि त्याच काठावर वसलेलं हे मंदिर डोळ्यात आणि मनात साठवून ठेवण्याजोगं आहे. भव्य दगडी कमान मंदिरात येणाऱ्या सर्व भक्तांचं स्वागत करते. हे मंदिर 3 पिढ्यांनी बांधले असल्याचा शिलालेख भुयारात जाण्याच्या पहिल्याच पायरीवरील दगडात कोरला आहे. आत प्रवेश करताच मोठा ध्यानमंडप लागतो. इथल्या दगडात कोरलेल्या मूर्त्या आपलं लक्ष वेधून घेतात. मंदिरातल्या मुख्य मूर्तीपर्यंत जाण्यासाठी वेडावाकडा एका वेळी एक व्यक्ती जाऊ शकेल असा भुयारी मार्ग आहे. एका आख्यायिकेनुसार जेव्हा ह्या मंदिरावर परकीयांचं आक्रमण झालं तेव्हा तेथील पुजाऱ्याने हा भुयारी मार्ग दगडाने बंद करून ठेवला. त्यामुळे वरच्या मूर्तीलाच मुख्य मूर्ती समजून त्यांनी ती नष्ट केली. पुजाऱ्याच्या या धाडसामुळे मुख्य मूर्ती मात्र सुरक्षित राहिली. प्रत्यक्ष मूर्ती कृष्णा नदीच्या जलस्तरावर प्रतिष्ठित असून ती अखंड काळ्या शाळीग्राममध्ये कोरलेली आहे. एवढंच नव्हे तर शाळीग्राममध्ये कोरलेली ही जगातील सर्वात मोठी मूर्ती आहे. नित्यनियमाने पूजा, अभिषेक आणि फुलांच्या आभूषणाने ही मूर्ती जणू जिवंत रूपच धारण करते. मूर्तीच्या प्रभावीवर विष्णूचे दशावतार कोरलेले आहेत. नृसिंहाने त्याच्या मांडीवर हिरण्यकश्यपूस आडवे घेतले असून त्याने त्याची बोटे पोटात खुपसली आहेत. अत्यंत सुबक आणि देखणी असलेली ही मूर्ती आपलं अस्थिर मन स्थिर करते.